बदलापूर, भिवंडी, रायगड या गटामध्ये आता आपण आहोत. ठाणे, रायगड, बदलापूर, भिवंडी या गटामध्ये आपण आहोत आणि या गटामधला आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना तुमच्या भेटीला आलाय. तो म्हणजेच टीम नावाच्या विरुद्ध टेंबिवली. भिवंडी परिसरातला संघ एक उरण परिसरातील नावा संघ मैदानामध्ये उतरलाय. तसं पाहिलं तर नावा संघ पनवेल तालुक्यात येतो, परंतु उरणच्या अगदी जवळ आहे आणि आता तो संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला टेंबिवली भिवंडी परिसरातील हा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व टीमच्या विनंतीला मान देऊन शेवटी या स्पर्धेमध्ये तो प्रवेश मिळवलाय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांनी हा प्रवेश दिला या टीम्सला. तर मॅचला आता सुरुवात होईल. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी वैष्णव भोईर. गोलंदाजीसाठी वैष्णव. पहिला बॉल प्रतीक पाटील आणि परेश गोराडकर. ग्लान्स केलाय मागे, फाईन लेगला बीट करून बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. दिली 4 धावांनी खातं उघडलंय आणि या चौकाराच्या माध्यमातून टीमचं अकाउंट तर ओपन झालं. त्याचबरोबर बॅटर प्रतीक पाटीलचं एक खातं इथे उघडलंय या 4 धाब्याने. चांगली दिशा दिली. पहिल्याच बॉलवर चौकार. दुसरा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय, फटका फसलाय, झेल खाली फिल्डर येतोय. आर्यनने हा झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. वैष्णव भोईरला मिळते विकेट. पहिला धक्का टीम टेंबिवलीला आणि हे आली योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. धन्यवाद. शुभ सकाळ, प्रसन्न करणारी ही सकाळ. जय मल्हार. खूप चांगलं गीत आपल्यापर्यंत पोहोचवलंय डी जे हंस, चंदू फुटाणे आणि त्यातल्या त्यात मी कौतुक करेन श्याम पाटील यांच्या ड्रीम मेकर्स अकॅडमी डोंबिवलीचं. त्यांचे देखील कलाकार आलेले आहेत सकाळपासून. आता ते आपल्यासमोर नृत्य सादर करतील नृत्य कक्षामध्ये. आणि ते पहिला धक्का बसला, पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी, भेदकता गोलंदाजीतली पाहायला मिळाली आणि ती विकेट येते. पहिलं षटक. वैष्णव भोईर गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या दरम्यान शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉइंट. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. चांगला बॉल परंतु यावेळेला दिशा पाहिली पंचांनी, थोडंसं बाहेर आहे आणि पंचांनी सांगितला वाईट बॉल असेल. ती लाईन आहे, त्याच्या जर बाहेर तुमचा टप्पा थोडा जरी असला तर तो वाईट बॉल आहे आणि त्याचमुळे पंच तेच इथे सांगतायत. ती एकच लाईन, तिथे तो बॉल पडला, बाहेर निघाला तर वाईडच आहे. आता वाईट धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 ने पुढे जाईल. टीमची धावसंख्या 5. शॉर्ट बॉलचा वापर, बाउन्सर चांगला होता, बॅटची कडा, विकेट कीपरच्या हातामध्ये. हा झेल टिपला गेलाय, मनीषने हा झेल टिपला आणि ही आली योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. विकेट आल्यात, बॅक टू बॅक विकेट येतात. नवीन फलंदाज आता मनीष पाटील फलंदाजीसाठी जाईल टेंबिवली टीम कडून.
अडचणीमध्ये वाढ होते. पहिल्याच बॉलवर चौकारला एक वाईट बॉल आला. त्याच्यानंतर देखील आपण पाहतो विकेट सातत्याने गमावल्या जात आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये नाबाद टीमचा गोलंदाज चांगली छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय वैष्णव भोईर. जोफ्रा आर्चर या टोपण नावाने त्याची एक वेगळी ओळख आहे. त्याच्या मानेवर एक टॅटू आहे, त्यामुळे चर्चेमध्ये असतो हा खेळाडू. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. ओ काय बॉल होता, पायच चाललेले नाहीयेत. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न पंच करायचा होता कवसला, परंतु बॉलने उसळी घेत सरळ आतमध्ये आलाय. विकेट किपरच्या हातामध्ये एक खासियत आहे जोफ्रा आर्चरची. अगदी तशीच गोलंदाजी पडल्यानंतर पहा चांगलीच उसळी आणि त्यानंतर बॅकफुटला जात असताना पंच करायचा होता. बीट झाला फलंदाज पूर्णपणे, दोन्ही पाय हवेत होते. आणखीन एक डॉट बॉल जोफ्रा आर्चर या टीमचा म्हणजेच वैष्णव भोईर. टीमची धावसंख्या 5, 2 फलंदाज बाद. टीम टेंबिवली धावा कराव्या लागतील. सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ हो हो, काय प्रयत्न होता, सूर मारला होता, अक्षरशः हवेत होता रिषभ. आणि हा झेल शेवटी निसटला. आणि हा जर कॅच झाला असताना या क्रीडा नगरीमध्ये तर हा झेल नक्कीच या संपूर्ण 13 दिवसामधला सर्वोत्तम झेल म्हणून या झेलाकडे पाहिलं गेलं असतं. दोन्ही पाय हवेत, सूर मारला होता आणि नक्कीच हा झेल मात्र संपन्न करू शकलेला नाहीये रिषभ. चांगला प्रयत्न, हीच खासियत आहे या स्पर्धेची. सर्वोत्तम इथे दिलं जातं. 100% कमिटमेंट, 100% एफर्ट इथे देत असताना शेवटी मात्र झेल निसटलाय. एका धावेची भर. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 6. शरीरापासून दूर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6, 2 फलंदाज बाद. ही आपल्या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि आयोजकांची A1 जोडी सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. लक्ष्मण चौधरी आणि प्रफुल्ल पाटील यावेळेला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चर या टीमचा म्हणजेच वैष्णव भोईर यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 6, 2 फलंदाज बाद आहेत. रोहन घरत टीमचा कॅप्टन आता गोलंदाजी करण्यासाठी येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नावा टीम, लक्षात घ्या 25 मिनिट्स आहेत तुमच्याकडे. 25 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे टीम हडल घेऊ नका. नियम शिस्त ही या स्पर्धेची ओळख आहे. तुम्ही पहिल्यांदा खेळता या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती मी आताच पोहोचवतोय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही 4 मिनिटं 22 सेकंद घेतलेली आहेत. दिनेश पाटील तिथे पाहायला मिळतात, डायगर वरून खास उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय तिथे संदीप फुटाणे, सँडी आणि अनिल पाटील तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आयोजकांच्या भूमिकेमध्ये या सगळ्यांची भूमिका तेवढीच महत्वाची राहिली आहे. रोहन घरत सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी मुख्य व्यासपीठ येनकडून. आणि हा स्टम्प विजन. पुढचा बॉल जास्त शफल झालाय. मागचा पाय वाकवत असताना फॉलिंग स्वीप केलाय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप गेला, शफल झाला, इम्प्रोवाइज हा फटका होता आणि 4 धावा वसूल केल्यात. परत एक वेळा तेच दृश्य. आता स्वीप केलाय, मागचा पाय वाकवत असताना झाडू शॉट, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो बॅक टू बॅक दुसरा. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. दोन फलंदाज मनीष पाटील. मनीष आलाय, मनीष मैदानामध्ये धावा घेऊन आलाय, परंतु असे इम्प्रोवायझिंग फटके मारावे लागतील. पॉवर प्ले मध्ये समाचार तुम्हाला घ्यावा लागेल गोलंदाजांचा. त्याच वेळेला तुम्ही एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकता. दोन्ही टीमला पहिल्यांदाच प्रवेश मिळालाय या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे छाप सोडावी लागेल. नामा टीम आणि त्यांच्या विरोधात टेंबिवली असा सामना रंगत असताना
रिव्हर्स स्वीप, हा फटका देखील चांगला होता आणि ते डिरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झाला. 2 धावा धोक्याच्या असू शकतात आणि झालेले आहेत कंप्लीट. 2 धावा ऍड होतील. एक धावेचं महत्व आहे, परंतु तुम्ही रनआउटच्या स्वरूपात आता विकेट टाकू शकत नाही. हे टेंबिवली टीमने समजणं गरजेचं आहे. कारण या टीमकडे फलंदाजी नो डाऊट चांगली आहे. दुसऱ्या बाजूला नावा म्हटल्यानंतर गेले कित्येक वर्ष मी पाहतो नो कॉम्प्रोमाइज, म्हणूनच त्यांची एक वेगळी प्रचिती संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतल आहे आणि आता नक्की तसाच खेळ त्यांचा सुरू राहील, याच्यामध्ये शंका नाहीये. पुढचा बॉल परत एक वेळा घेऊन रोहन गोलंदाजीसाठी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा इथे दिलाय. परत तेच दृश्य, थोडीशी हाराकिरी करतायत फलंदाज, पाहत नाहीयेत एक्झॅक्ट अंपायर काय बोलतायत. शेवटी हा नो बॉल आलाय. आय थिंक साइड लाईन कट केली आहे जर मी बरोबर असेल नाझीम अब्दुल्ले. तर नो बॉलचा इशारा इथे आलेला आहे, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. दावा येत आहेत आणि तसंच झालंय, ती साइड लाईन कट केली आहे. 25 नो बॉल आतापर्यंत आले त्या स्पर्धेमध्ये. फ्री हिटचा बॉल असेल आणि पंचांनी सांगितलंय ते बोट फिरवत असताना आकाशाकडे पाहून हा फ्री हिट. नो बॉलवर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला फ्री हिट खेळण्याची जबाबदारी मनीष पाटील यांच्या खांद्यावर आहे. फुल टॉस होता मनीषसाठी, कनेक्शन फसलंय, डीप मध्ये फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न मनीष आपसुकच करताना दिसेल. 2 धावा मिळतील मनीषच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 19 धावा येत आहेत. नक्कीच आता कुठेतरी डगआउट खुश असेल या पद्धतीने धावा करतोय टेंबिवलीचा संघ या मॅच मध्ये. 19 धावा, 2 फलंदाज बाद. स्टंप विजन, स्टंप मधून हे दृश्य तुमच्या समोर दाखवलं जात आहे. अनेक कॅमेऱ्याचा वापर 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केलाय. परत एक वेळा शफल, फॉलिंग स्वीप. कृष्णा सातपुतेची आठवण करून दिली या फटक्याने, परंतु काय फटका होता. फलंदाज मनीषच्या बॅट मधून कडक चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. चांगली बॅटिंग. मनीष मैदानामध्ये जेव्हापासून गेला तेव्हापासून त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. चांगला खेळ आहे हा मुलगा. अप्रतिम फलंदाजी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. 3 चौकार त्याने मारले. त्यांनी 3ही चौकार जर पाहिले तर इम्प्रुव्हायझेशन त्या फटक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कलात्मक फटके, मजा आहे त्याचे असे फटके ज्यावेळेला लागतात, बसतात. पहिलेच मन बनवलं होतं की कुठेतरी स्विच करून रिव्हर्स स्वीप खेळूया, परंतु ते बरोबर ओळखलं बॉलरने, ते ओळखलं पंचांनी आणि त्याचमुळे पंचांचा निर्णय आलाय. हा डॉट बॉल आहे का पहा. जशी बॅट त्याने उलटी केली, ती जी लाईन आहे मागच्या बाजूची ती लगेच ती ग्राह्य धरली जाते पंचांच्या माध्यमातून, कारण बॅटर लेफ्टी झाला असं पंच मानतात. आणि मग काय, तो डॉट बॉल इथे घोषित केलाय. ओव्हरची इथे होईल समाप्ती आणि ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 23. महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा, त्याचबरोबर गणरायाला वंदन करून आणि त्याचबरोबर स्वर्गीय दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील यांना भावपूर्ण आदरांजली सकाळीच अर्पित करून या स्पर्धेला सुरुवात केली जाते. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतात राजेश पाटील, आपण पाहतो यांच्याही खांद्यावर सर्वोत्तम धुरा असते या स्पर्धेची. त्यांचंही सहर्ष स्वागत. अनिल पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर प्रफुल्ल पाटील, लकी चौधरी यांचं देखील सहर्ष स्वागत. संडी फुटाणे यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. आता जाऊया परत एक वेळा क्रिकेटच्या महासंग्रामाकडे. तुम्ही पाहताय साहसाचा महासंग्राम. हे पर्व 21वा आहे आणि आजचा 6वा दिवस, 6व्या दिवसातला दुसरा सामना. परत एक वेळा जोफ्रा आर्चर म्हणजेच या टीमचा वैष्णव भोईर गोलंदाजी करताना दिसेल. एक रिव्ह्यू तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही त्याचा वापर कधीही करू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामना बरोबरीत सुटला तर सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील. विकेट बरोबरीत असतील तर मग टॉस महत्त्वाचा ठरेल. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करता त्यावेळेला कॅप, टी शर्ट, ट्रॅक परिधान करूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. जर तुम्हाला कॅप द्यायची असेल तर ती पंचांकडे तुम्ही देऊ शकता ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये जाल, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना या सगळ्या गोष्टी घालून मैदानाच्या आतमध्ये जाणं अनिवार्य आहे. याची माहिती आताच तुमच्या गटाला मी पोहोचवतोय. पुढचा बॉल वैष्णव. परत एक वेळा
तो एक स्पॉट बनला, त्या स्पॉटवर सातत्याने बॉल हिट होत आहेत, उसळी घेतली जाते आणि सरळ विकेट किपरच्या हातात. म्हणूनच या खेळाडूची एक ओळख आहे, जोफ्रा आर्चर. ऍक्शन पहा त्याची आणि गोलंदाजी करण्याची पद्धत पहा. पडल्यानंतर बाउन्स, टेक ऑफ घेत विकेट किपरच्या हातामध्ये, ऑफ कटर चांगले टाकतो आणि सध्या ती रिदम, ती ऍक्शन इथे पाहायला मिळते. डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये आल्यानंतर तो ग्रंटिंग साऊंड आणि मैदान एकदम फुलून जातं, खुलून जातं ज्यावेळेला हा खेळाडू गोलंदाजीसाठी येतो. या टीमचा जोफ्रा. परत एक वेळा थोडासा वेगवान बॉल मागे चाललाय, यावेळेला झेल होण्याची शक्यता आहे. झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल आणि आउट झालाय फलंदाज परेश गोराडकर, म्हणजे टीमचा कॅप्टन आउट होतो. ही आले योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. कोशांपाटी ड्रीम मेकर्स ट्रान्स अकॅडमीने धन्यवाद डीजे हंस चंद्रूजी फुटाणे. परंतु हा बॉल जर तुम्ही बोट पाहिली असेल तर जशी उलटी फिरवली बॉल, असं वाटलं की कुठेतरी लेग ब्रेक होईल, परंतु तो आतमध्ये आला. हा प्रश्न मलाही पडलाय, हा प्रश्न 12th मॅनलाही पडलाय टेंबिवलीच्या, की हे अचानक कसं काय झालं. परत एक वेळा उसळी घेतली या बॉलने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 23 धावा, 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल परत एक वेळा गोलंदाज तयार. त्यावेळेला बॉल निसटलाय, डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाजी करत असताना जोफ्रा या टीमचा चौथा बॉल घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होईल वैष्णव भोईर. आणि ती शैली आहे त्याची गोलंदाजीतली. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना हलक्या त्याने पंच केलाय, एकदा मिळते, दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय, 2 धावा ऍड होतील. परेश गोराडकरची काय विकेट मिळाली, काय तो बाउन्स प्राप्त झाला त्या बॉलवर. दुसरा बॉल ज्यावेळेला त्याने टाकला. आतमध्ये हा बॉल आला होता. स्वीपचा प्रयत्न आहे, बॉल हवेत आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. मनीषने अप्रतिम फलंदाजी केली आणि आता मोनिश.
तर अल्ताफ परतला आणि आता मनीष आणि मोनिश ही जोडी मैदानामध्ये, परंतु ही जोडी मैदानाच्या बाहेर आहे, जी सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. प्रफुल्ल पाटील आणि लक्ष्मण चौधरी. सकाळी आपण ज्यावेळेला स्पर्धा सुरू करतो त्यावेळेला यांची भूमिका महत्वाची ठरत असते. 25 धावा, 4 फलंदाज बाद. टेंबिवली टीम थोडंसं अडचणीमध्ये संघ आहे आणि आतापर्यंत 4 फलंदाजांना बाद केलंय. एकट्या वैष्णव भोईरने या टीमच्या जोफ्रा आर्चरने चारीच्या चारी विकेट त्याच्या खात्यामध्ये. या स्पर्धेमध्ये पहिला फायपर पूर्ण केला होता संदेश मात्रे या गोलंदाजाने. आणि आता पाहूया वैष्णवच्या खात्यामध्ये ती विकेट येईल का. ज्या बॉलची मी मगाशी चर्चा करत होता, हा तो बॉल जो थोडासा बोट फिरवली होती, रॉंग वनचा प्रयत्न होता, असं वाटलं की लेग ब्रेक टाकेल, परंतु हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. हाही एक प्रश्न आहे. रन. ओ परत एक वेळा बाउन्सर सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 25. 4 फलंदाज बाद. आता जाऊया डगआउट कडे, पाहूया तिथे खेळाडूंचं मत काय. थँक्यू सो मच कुणाल सर. खऱ्या अर्थाने थोडीशी सुरुवात खराब झाली आहे. परेश आमच्या सोबत आहेत, कॅप्टन आहेत. कॅप्टनने देखील थोडंसं निराश केलं. प्रतीक पाटील देखील, परेश खूप लवकर बाद झाले आणि त्यामुळे संघ थोडासा का होईना बॅकफुटवरती आला आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, या किती धावा पुरेशा असतील सेकंड इनिंगमध्ये जेव्हा न्हावा टीमसमोर संघ डिफेंड करण्यासाठी येईल. नक्कीच आम्ही आता 27-28 रन जरी झाले तरी पण चांगले रन होतील असं वाटतं मला. मोनिश अजूनही खेळपट्टीवरती आहे. या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अजून कोणाकोणा अपेक्षा आहे? आता तर मैदानावर मोनिश आणि मनीष आहे. मनीष चांगला खेळला आहे तर मोनिश पण चांगला खेळली अपेक्षा आहे. आणि वैष्णवच्या ओव्हर 2 म्हणजे जशी बोलायला गेलं तर जवळ विकेट आहे त्याप्रमाणे त्यांनी बॉलिंग जी केली ती खूप चांगली केली आहे. तर आता 2 जे नेक्स्ट बॉलर येतील मनीष आदित्य असेल त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल. खऱ्या अर्थाने 4थ्या आणि 5व्या गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल टेंबिवली या टीमचा, हेच म्हणणं आहे संघनायक परेश यांचं. नक्कीच 2 षटकांमध्ये 25 ते 28 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून 50+ धावा होतील आणि एक फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकेल, तो म्हणजे टेंबिवली संघ. ओटो कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे कुणालजी दाते सर. धन्यवाद रोशन संते, आपलं स्वागत आहे. आणि आता आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे आणि आपण पाहतोय ही ड्रिंक्स कार मैदानामध्ये दाखल होते ज्या वेळेला 3 ओव्हरचा खेळ संपतो. जलपानाची ती वेळ असते आणि सगळ्या खेळाडूंना हायड्रेट ठेवण्याचं काम या कारच्या माध्यमातून केलं जातं. प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी असते. हा बॉल, ज्या बॉलची मी चर्चा करतो, पहा थोडासा बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता आणि नंतर तो बॉल कसा आतमध्ये आला हाही प्रश्न प्रत्येकाला पडलाय. ज्या पद्धतीने या गोलंदाजाने तो बॉल टाकलाय, चर्चा राहील आजच्या दिवसामध्ये जोफ्रा आर्चरची. असं वाटलं की कुठेतरी लेग ब्रेक टाकेल, बाहेर निघेल बॉल राईटी बॅटरसाठी, परेश गोराडकरसाठी, परंतु तो बॉल झपकन आतमध्ये आला. उसळी चांगली प्राप्त केली. बॅक टू द बॉलर खेळत असताना डोक्यावरून निघाला बॉल, डीप मध्ये फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट होते. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत स्कोर बोर्डवर 26 धावा. षटक क्रमांक 4 चालू झालाय. 26 धावा फलकावर आहेत. 50च्या वर धावा कराव्या लागणार आहेत टेंबिवली टीमला. भिवंडीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला नावा पनवेल तालुक्यातील, तसं पाहिलं तर उरणच्या एकदम जवळ असलेला संघ आहे. आणि आता थर्ड अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. गोलंदाजावर आक्षेप आहे. संदीप फुटाणे सँडी मैदानामध्ये जातील आणि नुकतंच राज पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. काल त्यांचे चिरंजीव स्कूल आणि क्लास नंतर इथे उपस्थित होते, उद्दंक राज पाटील. सव्वीस धावा, 4 फलंदाज बाद. संदीप फुटाणे सँडी आता थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील
आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही नेहमीच तिसऱ्या पंचांना ज्यावेळेला आक्षेप घेतला जातो गोलंदाजावर त्यावेळेला इन ॲक्शन पाहता ते देखील ग्राउंडवर विकेट किपरच्या मागे पहिले वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला की इथे तुम्हाला तशी गोलंदाजी चालणार नाही आणि करता येणार नाही. फुलरलेनचा बॉल होता बैठक थोडासा मागे जात असताना बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. फटका चांगलं टायमिंग बॅकफुटला जात असताना क्रीजच्या आतमध्ये जाऊन हा फटका सजवलाय मोनिश पाटीलच्या बॅटमधून. मोनिश पाटील तसं पाहिलं तर एक दर्जेदार क्षेत्ररक्षक देखील आहे या टीमचा आणि तेवढा चांगला बॅटर देखील आहे. ओ परत एक वेळा बुंद्यात डिग आउट केलाय हलक्या हाताने सिंगल मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न 2 धावा ऍड होतील. मित पाटील गोलंदाजी करत असताना या ओव्हर नंबर 4 मध्ये आणि त्याचा समाचार इथे घेतलाय मोनिश पाटील आणि मनीष पाटील हे दोन्ही फलंदाज महत्वाचे आहेत. टीम टिंबिवलीचा विचार केला तर धावा करताना दिसत आहेत. हळू धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्या 32 32 50 55च्या आसपास टार्गेट सेट झालं तर मजा येईल या मॅच मध्ये मग रंगेल हा सामना. पुढचा बॉल हा सोडून दिलाय बॉल. ऑफ ब्रेकचा प्रयत्न होता लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर होता आणि जास्त बाहेर निघाला पकडून टाकलेला ऑफ ब्रेक परंतु जास्त बाहेर. एक्स्ट्रा रन 181 एक्स्ट्रा वाईड. स्वीप बॉल हवेत फिल्डर आहे त्याला हुलकावणी दिली आहे. बॉल जाईल माय हेवन सिक्सर साठी षटकार. बॅटिंग करणारा संघ टेंबिवली पहिले शांत होते आता आक्रमक झालेत. त्यांनी सांगितलंय शांत बसायला आम्ही काही संत नाही. अफलातून बॅटिंग लाजवाब खेळ. परत एक वेळा स्वीप या वेळेला उंच गेलाय आणि डिस्टन्स देखील मिळेल. महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये हा येतोय षटकार माय हेवन सिक्सर. चांगलं टायमिंग भव्य फटकेबाजी परत एक वेळा क्रीजच्या आतमध्ये मागचा पाय वाकवला स्वीप केला महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये सिक्सर. परंतु त्याच्याच बाजूला जर आपण पाहिले तर 3 कटआउट आपल्याला पाहायला मिळतात. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील साहेबांच्या कटआउटला जर हिट केला षटकार कुठल्याही बॅटरने तर 3000 रुपयाचं पारितोषिक. माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांच्या कटआउटला हिट झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. लाडके आमदार माजी आमदार आदरणीय प्रमोदजी रतन पाटील म्हणजेच राजू दादांच्या कटआउटला हिट झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथजी पाटील यांच्या वतीने. परत एक वेळा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे सिंगल तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. दुसरी धाव जोखीम होती. 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या आकार घेते. धावा वाढतात. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 47-47. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा झाल्यात. प्लॅनिंग मैदानामध्ये सुरू आहे परंतु आता वेळ झाली एक चांगलं संगीत ऐकण्याची. जाऊया डीजे हंशकडे.
3 ओव्हरमध्ये धावसंख्या थांबलेली होती. धावा होत्या 25 आणि या ओव्हरमध्ये 22 धावा वसूल केलेल्या आहेत बॅटिंग करत असताना मनीष आणि मोनिश पाटीलने. त्यामध्ये मोनिश पाटीलचं चांगले योगदान आहे. मनीषने देखील चांगल्या धावा केल्या. 6 बॉलमध्ये 20 धावा मोनिश पाटीलने केल्यात. मनीषने 10 बॉलमध्ये 18 धावांची खेळी आतापर्यंत साकारली. 180चा बॅटिंग स्ट्राईक रेट. त्याचबरोबर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजक मंडळीकडून देखील या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक आहेत. अर्धशतक जर नोंदवलं तर 3000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याचबरोबर सलग 3 बॉलवर 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आयोजक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने देण्यात येईल. त्याचबरोबर निर्धाव षटक मेडन ओव्हरसाठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. शफल झालाय, बॉलला उडवलंय. हो हो हो, काय फटका आहे. बॉल चाललाय स्टँड मध्ये. महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये. हा येतोय माय हेवन सिक्सर. पडला धडपडला तरी देखील तो फटका महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये सलामी देणारा ठरलाय. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. या षटकाराच्या मदतीने अर्धशतक इथे कंप्लीट होत आहे. 6 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सांगतात हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 54. 3 ओव्हरमध्ये 25 धावा होत्या. त्याच्यानंतर धावा थांबलेल्याच नाहीयेत. जशा या टीमच्या जोफ्रा आर्चरच्या ओव्हर कंप्लीट झाल्यात, म्हणजेच वैष्णव भोईरच्या कंप्लीट झाल्या ओव्हर, आणि त्याच्यानंतर मात्र तुफान, तो धावांचा सुनामी मैदानामध्ये दाखल झालाय. मोनिश आणि मनीष आणखीन एक वेळेला खेचलाय. दिल खेचक फटका. महेंद्र सिंग धोनी कक्षालाच टार्गेट केलंय. माय हेवन सिक्सर. चांगलं टायमिंग. मागील 7 बॉल मध्ये 34 धावा आलेल्या आहेत. म्हणजे इथून कहाणी बदलली, इथून खेळ बदललाय. ज्या पद्धतीने ही फटकेबाजी सुरू झाली आहे, फ्रंट फुटला, फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि बॉलला खेचलं महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये. उत्तुंग षटकार, 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार तर आलेले आहेत. सलग तिसरा येईल का? आला तर पारितोषिक आहे 2000 रुपयाचं आयोजकांच्या वतीने जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. बॉल हवेत. यावेळेला फटका हवेत आहे. डीप मध्ये लॉंग लेगला फिल्डर येतोय. डबलचा प्रयत्न होईल. 2 धावा घेऊन जाईल. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 60 आणि त्याच्यामध्ये 2 धावा ऍड होतील. आता धावा झाल्यात 62. 62. चांगली बॅटिंग, धुवाधार खेळ. 62 धावा. मनीषने धावा केल्यात आतापर्यंत 32. मोनिशने धावा केल्यात 20. एम फॅक्टर, एम चा स्क्वेअर. मैदानामध्ये परत एक वेळा खेचलाय. बॉल हवेत आहे. बॉल जास्त उंच गेलाय. फिल्डर खाली येतोय. प्रयत्न सुरू आहे. ओह, सूर मारलाय. विकेट वाचवली आहे. 3 धावा कंप्लीट. मोनिशने शेवटी आपली विकेट वाचवण्यासाठी तिथे डाईव्ह घेतली आणि त्या धावा कंप्लीट केल्यात. ऍक्शन रिप्ले. बॉल परत एक वेळा खेचला होता. फ्रंट लेगला वेगळं करत असताना पुल बॉल हवेत गेला. बॅट नंतर फिरली हातात. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट. मग मोनिश डेंजर एंडला होता, विकेट कीपर एंडला. मग त्याने काय केलं तर तिथे सूर मारला, डाईव्ह घेतली आणि आपल्या क्रीजमध्ये तो सुरक्षित पोहोचला. 3 धावा इथे ऍड होतील. 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 65. 65 धावा. 36वी ट्रिपल रन आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. हा डगआउट आता नक्कीच खुश आहेत सर्वच खेळाडू ज्या पद्धतीने मनीष आणि मोनिश मैदानामध्ये खेळलेत. मनीषने 35 केल्या, मोनिशने 20 केल्या आणि अखेर 65 पर्यंत लक्ष आता तर त्यांनी ते घेऊन गेलेले आहेत. परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. टीम नाबा 65 रन. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. याही ओव्हरमध्ये धावा खेचल्यात, भरपूर आल्यात. 18 धावा या ओव्हरमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, जास्त उंची घेतली आहे. यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. बाउन्सरचा प्रयत्न होता. आणखीन एक एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 66. मनीष आणि मोनिश, 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये. परत एक वेळेला शॉर्ट बॉलचा वापर. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर भारतीय क्रिकेट पासून 2 बंधूंच्या जोडींचा जलवा राहिलाय. अंबरनाथ बंधू असतील, पठाण बंधू असतील, युसुफ पठाण, इरफान पठाण, आणि त्याचबरोबर मार्क वॉस, स्टीव्ह वॉस असतील, त्याचबरोबर ग्रँड फ्लॉवर, अँडी फ्लॉवर असतील, आणि तसेच हे 2 बंधू दोनों के दोनों तबाई असं म्हणायला हरकत नाहीये ज्या पद्धतीने खेळलेत. परत एक वेळेला शॉर्ट बॉलचा वापर, परत एक वेळेला बीट केले फलंदाजाला. ओव्हरची होता इथे होईल समाप्ती. टीम अंपायरची मदत घेतली जाईल, कारण या अगोदर 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली होती. 1 बाउन्सर झाला होता आणि त्याचमुळे या बॉलवर आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. अंपायर्स कॉल आहे. येस, अंपायर्स. अंपायरने इथे नो बॉल घोषित केलाय. फिल्डिंग टीमचा हा कॉल आहे. ऑनफिल्ड जे अंपायर आहेत अझीम अब्दुल्ले यांनी नो बॉल कळवला होता, त्याच्यामुळे आता फिल्डिंग टीमने त्याच्यासाठी हा DRS वापरलेला आहे. तो त्यांच्याकडे उपलब्ध आहे, तो DRS त्यांनी वापरलाय. पाहूया आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. नो बॉलचा निर्णय आलेला आहे बिग स्क्रीनवर, कारण याच्या अगोदर 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली होती आणि हा बॉल देखील डोक्याच्या वरून आहे, त्याचं हे दृश्य दाखवलं जात आहे. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर अझीम अब्दुल्ले. योग्य निर्णय त्यांनी दिला होता, कारण त्या अगोदरच वाईट बॉल आपण कळवला होता. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंगही दिली होती गोलंदाजाला, त्याच्यामुळे आणखीन एक आता एक बॉल मिळेल. फ्री हिट. 12 बॉलमध्ये 42 धावांची पार्टनरशिप झाली आहे 5व्या विकेटसाठी 2 बंधूंमध्ये. काय खेळलेत दोनो भाई, दोनो तबाई. दोघांनीही अफलातून बॅटिंग करत असताना धावसंख्येला आकार दिला. 67 धावा केल्यात आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. परत फ्री हिट मिळेल. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो बॉल इथे पंच कळवतायत. परत तीच उंची घेतली आहे. हा बरोबर डिसिजन आहे, हाही डिसिजन बरोबर आहे. जास्त उंची घेत बॉल गेलाय डोक्यावरून बॅटरच्या, आणि त्यामुळे नो बॉल कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू. पहिला सामना असा ठरलाय ज्या एका इनिंग मध्ये 3 नो बॉल मिळालेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 ओव्हरमध्ये 25च धावा होत्या, त्याच्यानंतर खेळच बदललाय. फ्री हिट बॉल, फ्री हिट बॉल अपर कट केलाय. शॉट हवेत आहे. ओ काय फटकाय. ओ हो, बॉलला कट करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय मोनिश पाटीलने, आणि हा षटकाराने परत एक वेळेला या शॉर्ट बॉल साठी डिसिजन पेंडिंग आहे. बॅटिंग टीमने घेतलाय हा रिव्ह्यू. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय होता फेअर डिलिव्हरी आहे, आणि आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. तो रिव्ह्यू आहे त्यांच्याकडे, तो त्यांनी वापरलाय. अप्पर कटचा प्रयत्न, परत तर बॉल आपटला होता, परत ती उंची घेतली का या बॉलने ते चेक केलं जाईल. शॉर्ट बॉलचा वापर सातत्याने केलाय आणि त्याचमुळे डिसिजन पेंडिंग आहे. परत एक वेळेला टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे या बाउन्सरसाठी, आणि म्हणूनच मैदानामध्ये खेळ थांबलाय. सर्व खेळाडू एकत्रित झालेले आहेत. आता येईल या मॅचचा रिझल्ट, या ओव्हरच्या शेवटच्या बॉलचा रिझल्ट. ऑनफिल्ड अंपायरने तो फेअर बॉल कळवला होता, ज्या पद्धतीने अप्पर कट मारला होता. काय शॉट होता, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडलं. महेंद्रसिंग धोनी स्टँडला आज सातत्याने इथे टार्गेट केले. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
षटकार मिळेल शेवटच्या बॉलवर. धावा झालेल्या आहेत पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 74 धावा. आलेल्या आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर आणि आता लक्ष आहे 75 धावांचं. 2 ओव्हरचा जर विचार केला, त्याच्या अगोदर 3 ओव्हरचा विचार केला तर धावा होत्या 25 आणि त्याच्यानंतर मात्र 49 धावा मागच्या 2 ओव्हरमध्ये कुठून काढलेल्या आहेत. आणि आता वेळ झाली आहे टॉसची. जाऊया टॉससाठी आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकणार आहोत मच्छिंद्र पाटील सरांचा. धन्यवाद. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने महापे आयटी हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आलिशान जीवनशैलीची सुरुवात. आजच तुमचे नवीन घर बुक करा. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आधुनिक रिटेल आणि कमर्शियल जागा, 10 पेक्षा अधिक लाईफस्टाईल सुविधा असलेल्या माय हेवन. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने महापे. नक्कीच स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक हे कॉल होतं आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकलेला आहे अंतरली 40+ या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण ही गिफ्ट नक्कीच हे नाणं द्यायचं आहे. खऱ्या अर्थाने टॉस जिंकलेला आहे अंतरली 40+ या टीमने. आपण थोडीशी चर्चा करूया. अंतरली 40+ या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आमची फिल्डिंग असणार. 5 षटकांचा सामना आहे. समोर गोलवली 40+ संघ आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असतो. 40+च्या एकूण 12 संघांना सहभाग दिला या स्पर्धेमध्ये. एक खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. या स्पर्धेबद्दल आणि या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा एकदम भव्य दिव्य आहे आणि इथे खेळलेल्या प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. आमची इच्छा पूर्ण झाली, त्याबद्दल मी आयोजन कमिटीचे खूप खूप धन्यवाद म्हणतो. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत गोलवली 40+ या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की गोलवली 40+ हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. 12 जे संघ होते 40+चे त्यामधून एक संघ तुमचा आहे. या स्पर्धेबद्दल, या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? या स्पर्धेत खेळायला भेटला ते शुभेच्छा भाईंची वगैरे. नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय तो म्हणजेच अंतरली 40+ या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी गोलवली 40+ या टीमला. या पुढीलच्या मॅचमध्ये विद्यमान सामना सुरू आहे जिथे टेंबेवली आणि न्हावा हे 2 संघ आमने सामने आहेत. खऱ्या अर्थाने टेंबेवली टीमने खूप चांगलं कमबॅक केलंय या मॅचमध्ये आणि 74 धाव बनवल्यात 5 षटकांमध्ये आणि 75 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जेव्हा हे खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू रोशन. थँक्यू मिस्टर IPL कमेंटेटर कुणाल दाते सर. स्वर्गवासी रतनभाऊ पाटील स्मिशक सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. वळतोय अजून एक महत्त्वपूर्ण सामन्याकडे. जिंकण्यासाठी 75 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. सकाळचं वातावरण 10 वाजून 48 मिनिटं होतात. प्रेक्षकांच्या प्रचंड अलोट गर्दीमध्ये, पॅक क्राऊडमध्ये
आणि अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, आल्हाददायक आणि प्रसन्न प्रफुल्लित वातावरण या वातावरणामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य आमचे चंद्रकांत पुटाणे, राज पाटील, तदनंतर आमचे अनिल पाटील, सर्वांचं स्वागत आहे. दीपक दादा पाटील, तदनंतर आमचे राजेश पाटील, प्रफुल्ल पाटील, तदनंतर आमचे लकी, सर्वांचं स्वागत करतोय. आणि दादा पाटील यांचं देखील आगमन झालं. मोस्ट वेलकम दादा, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ही संपूर्ण टीम आहे आमची जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या माध्यमातून, पाटील परिवारांच्या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मागच्या 5 दिवसामध्ये ही स्पर्धा घराघरापर्यंत पोहोचवली. 70-70 स्पोर्ट्सनं त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया आणि वळूया सामन्याकडे. 75 धाबा कुडायच्या आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 49 धाबा कुठल्यात आणि पहिल्या 2 षटकामध्ये 23 धाबा कुठल्यात. 75 धावांचा प्रतीक पाटीलचा पहिला चेंडू, कॅचिटचा कॉल दिला. शॉट फायनल रिझनला वेदांत होता. वेदांतला मात्र झेल टिपता आला नाहीये आणि पंचांचा 1 फॉर द ओव्हरचा इशारा आलाय. मिस्टर JP पॅनलचे हेड जय पवार सांगत असताना ॲक्शन रिप्ले बघा फ्रंट अँगलनं, सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. ओ बाउन्स डिलिव्हरी, अक्षरशः त्याच्या डोक्याच्या जवळ चेंडू गेला होता. परफ्यूम डिलिव्हरी. गोलंदाज प्रतीक ह्यासाठी ओळखला जातो. मला 1975-1979 वर्ल्ड कपची आठवण आली. वेस्ट इंडिज अशा प्रकारे गोलंदाजी करायचा. फुलटा चेंडू अटॅक केलाय, मात्र गॅप मिळाला आहे. चेंडू निघून गेलाय तो, मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. आदित्य आले फार वेगानं. थ्रू बघा सुंदर दिलाय. बॅकअप देखील चांगलं होतं. फार वेगानं तिथे बॅकअप देत असताना मिळतील ते 2 धाबा. पहिल्या चेंडू ती सिंगल, नंतर मात्र 2 धाबा. प्रतीकची गोलंदाजी अत्यंत घातक आहे आणि पहिल्या चेंडू डॉट फेकला होता त्यानं. दर्शक पलकरती 2. गुड बॉलिंग. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये पाटील परिवार आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्या वतीने स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 2 धाबा. खेचलाय, फटका बनवलाय, लॉकअपच्या डोक्यावरनं हिट केलाय आणि P1चा सुंदर वापर करत असताना पंचांचा इशारा येतोय. मुक्ता पहिला चौकार. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतनबुवा. क्या बात है, क्या बात है. हे आमचं टायटल सॉन्ग होतं. रोहन घरात बघा शोल्डर लेवलला चेंडू हा पीक केलाय. गुड बॅटिंग. बॅट अँड पॅडमध्ये याली मध्ये चेंडूला फक्त दिशा देत असताना बॅकलिपला खाली ठेवला. अरंद कार्पेट बॅकअप चांगला होता. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला मोनिश आला होता. मोनिश एक चांगला खेळू आहे. चपल आहे, लवचिक आहे, लवकर येतो चेंडूवरती आणि एक चातुर्य असं खेळू आहे. कस्टम विजनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य आपण पाहतोय. हाय डेफिनेशन कॅमेरे 17 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. दर्शकेला आकार आलाय. सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, सूर्याची सोनेरी किरण, लक्क प्रकाश, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअरमध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमात आम्हाला पाहतात, ऐकतात, स्वागत आहे तुमचं. कुठे जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. साहसाचा महासंग्राम 6व्या दिवसामध्ये 21व्या पारामध्ये आम्ही आहोत. गोलंदाज तयार. 7 धावा. एकही षटकार आत्तापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. गुड बॉलिंग. लवकर खेचलाय. वर शॉट, ग्लोरियस स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, स्क्वेअर ऑफ द विकेट खेचून काढलाय. पहिला हेवन षटकार, मायवन षटकार येतोय. क्या बात आहे चंदू दादा. खूप सुंदर गीत होते. आमचं टायटल सॉन्ग होतं. या गाण्यानं स्फूर्ती निर्माण होते आणि ड्रीम मेकरच्या श्याम पाटील ड्रीम मेकरच्या देखील नृत्यविष्कार खूप सुंदर पाहायला मिळाला. हीच ओळख राहिली या स्पर्धेची. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, फलंदाजच्या गगनभेदी षटकार, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि हा फलंदाज 44 षटकारला ज्यानं पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारून सुरुवात केली. दमदार सुरुवात. मजा येईल सामन्यामध्ये. 13 धाबा धापलकावरती. मनुष्य बॅटमध्ये गेला पहिला षटकार. फुल टॉस, दिशा दिली चेंडूला. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. कपल ऑफ द बाउन्सचे चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑनला हा येतोय मुक्ता चौकार.
फटकेबाजी दिनेश पाटील आमचे डायगर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम दिनेश, तुमचं देखील दर्शक पलकावरती सातत्याने वाढत असते. ही संपूर्ण टीम आहे आमची जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या माध्यमातून. चेंडू बघा फाटका किती लवकर एलिव्हेशन केलं त्यानं. फुलटॉस चेंडू बॅटवरती लवकर घेतला. बॅकलिप खूप सुंदर होती. फटक्यामध्ये नजाकत होती. कॉन्फिडन्स देखील तेवढा चांगला पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न होते तिथे. लॉंग चेस केला होता, मध्ये शेवटच्या शहरामध्ये पोहोचू शकला नाहीये. आणि ही बघा आमची संपूर्ण टीम दाखवली जाते स्क्रीनवरती. सध्या दिनेश पाटील, त्यानंतर आमचे दीपक पाटील, त्यानंतर चंद्रकांत पुटाणे, दीपक चौधरी आणि त्यानंतर आमचे अनिल दादा पाटील. हा संपूर्ण परिवार आहे आमचा. त्याच्या आणि राजेश पाटील असतील. एवन जोडी आमच्या बाजूला लेफ्ट साईडला प्रफुल्ल दादा पाटील आणि त्यानंतर आमचे लकी. एवन जोडी सकाळी लवकर येते, सामने स्पीडअप करत असतात. त्यानंतर आमचे अनंत दादा पाटील असतील, काशीनाथ दादा पाटील असतील, संतोष दादा बेडेकर असतील. ही संपूर्ण टीम आहे आमची. दर्शक पलकवती 17 दोनदार सुरुवात, 1 षटकाची सांगता झाली. 75 धाबा कुटायच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला नावा संघ, रायगड परिसरातील संघ, आणि एका बाजूला टेंबिवली भिवंडी परिसरातील संघ. मजा येईल सामन्यामध्ये. 17 धाबा 75 धाबा कुटायच्या. सुरुवात दमदार झाली. एक गडी आतापर्यंत बाद करता आला नाहीये. कंट्रोल गोलंदाजी म्हटलं तरी वावगट नाही, कारण एक चेंडू वाईट देखील नाही अशोक आम्हाला सांगत असताना 17 धाबा आल्यात. चौकार षटकारांची अतिशबाजी सुरू आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, चेंडूचा मेरिट नसून खेळला जातो क्रिकेट. मजा येईल. कोणाचे ते परिवर्तन. वेदांत पाटील आलाय. स्वीट शीट दाखवलाय. गॅपमध्ये चेंडू केलाय. पीटूचा सुंदर बापा करत असताना आणि बॅकअप आहे तिथे. मोनिश आला फार वेगानं. मी मग अशी हीच चर्चा केली होती मोनिशशी, कारण मोनिश एक लवचिक खेळ लवकर पोहोचतो चेंडूवरती. आमचा VIP डाईस दाखवला जातोय. हे सर्व मान्यवर आहेत आमचे. दर्शक ह्या पलकावरती 2 पुढे सरकत असताना 19 होते. संपूर्ण स्पर्धा 13 स्टँड, त्यानंतर 13 दिवसाचा क्रिकेटचा कार्यकाळ, 17 कॅमेरे, ब्युटिफुल पिक्चर, 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कोणी असतं यार. फुल टॉस फेकून दिला चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि चेंडू निघून गेला तो एक्झॅक्टली विनोद दादांच्या कटआउटच्या बाजूला. आणि चेंडू निघून जाईल तो षटकारासाठी. आहे तो माहेवन षटकार. रोहन घरत इज ऑन द फायर. त्याला जॉन्टिया नावानं ओळखला जातो. बघा फटका किती लवकर सजवला. बॉडीचा बॅलन्स बघा, शॉटचं सिलेक्शन बघा, कॉन्फिडन्स बघा. पाहतच बसला फटक्याकडे, कारण त्याला माहिती आहे चेंडू षटकारासाठी जाईल. आत्मविश्वास यायला पाहिजे तुमच्यामध्ये, आणि तो होता फटक्यामध्ये. जसं की धाबा कधी आकार वाढत असताना 25 धाबा, एक इकडे बातमी. 75 धाबा कुटायच्यात. 50 धाबांची अजूनही गरज आहे. 49 धाबा कुठल्यात शेवटच्या 2 षटकांमध्ये टेंबिवली संघानं डेट ओव्हरमध्ये. आणि त्याच धाबा तुम्हाला कुठे स्विचचा फटका गॅपमध्ये केला आहे. मॅग्निफिसंट स्ट्रोक. आणि चेंडू निघून गेला सीम आपलीकडे. हा येतोय मुक्ता चौकार. एक्सप्रेशन होतं फलंदाज रोहन घराच्या चेहऱ्यावरती. जोपर्यंत चेंडू सीमा पलीकडे जात नाही तोपर्यंत चेंडूकडे पाहतच बसला. आणि जेव्हा चेंडू सीमा पलीकडे गेला तेव्हा तो शांत झाला. हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या प्रत्येक घडामोडी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. 17 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक अँगलनं ॲक्शन रिप्ले देखील दाखवला जातो. प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडी हा बघा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. स्विचीचा फटका जागा बनवली शॉटसाठी. पाहिलं की शॉट पॉईंट आतमध्ये आहे, वर कोणीही नाही आहे. त्याचा फायदा घेतलाय. आणि कॉन्फिडन्स किती होता फटक्यामागे. दर्शकाला आकार वेगानं वाढतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा आल्यात. कोणी दसतं यार. हिट करायचं होतं ऑन साईडला, मात्र एज लागली. चेंडू गेला तो गलीमध्ये. आणि 555 धावा सिंगलच्या माध्यमातून, म्हणजे 555 सिंगल झाले स्पर्धेमध्ये. क्या बात आहे अशोक, कौतुक करीन तुझं देखील मी. एवढी चांगली इत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. अभिमान आहे आम्हाला तुझा. प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड जॉब. 555 सिंगलच्या मध्ये धाबा आतापर्यंत कुठण्यात आल्यात. 6व्या दिवसामध्ये आज आम्ही आहोत. 30 धाबा. मजा येईल जसं सामना पुढे जाईल. 17 धाबा होत्या जेव्हा चेंडू गोलाच्या हातामध्ये वेदांत पाटीलच्या. स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न नाही जमलं, मात्र तिथे धाव झाली असती, मात्र नाहीये. गो बॅकचा कॉल दिलाय. गो बॅकचा कॉल दिलाय म्हणे रोहनने मनीष साठी. ही जोडी जोपर्यंत मैदानावरती राहील तोपर्यंत चांगला क्रिकेट पाहायला मिळणार आहे.
मात्र टेंबिवली संघाचं मी कौतुक करेन, सुरुवातीला 2 षटकामध्ये त्यांना P1 P2 मध्ये 23 धावा कुठल्या आणि नंतर मध्ये जो पिकअप घेतला तो मागे वळून पाहिला नाही या संघानं, कारण मागच्या 2 षटकामध्ये डेट ओव्हरमध्ये तब्बल 49 धावा कुठल्यात. फलंदाज बघा बसला होता, स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न, स्वतःला झोकून दिलं, बॉडीचं बॅलन्स गेलं, त्याचं कनेक्टिव्हिटी झाली नाहीये. डॉट चेंडू. ओ लवली डिलिव्हरी, चेंडू टप्पा पण तर आतमध्ये आलाय, फुल आलं डिलिव्हरी आणि या मध्ये षटकाची झाली सांगता. चांगलं कमबॅक केलं आणि 2 षटकांची सांगता. धाव फलकावरती धाबाला त्या 30 धाबा. पहिल्या षटकामध्ये 17, त्यानंतर 13, धावसंख्या 30. आणि जेव्हा फलंदाजी केली बघा ॲक्शन रिप्ले, ज्यावेळी फलंदाजी केली टेंबिवली संघानं तेव्हा त्यांच्या P1 P2 मध्ये होते 23 धाबा आणि आता मात्र 30 धाबा. हा बघा ॲक्शन रिप्ले शेवटच्या चेंडूचा, खूप क्लोज होता, वाचलाय, लकी ठरलाय फलंदाज. एक्झॅक्टली लेगस्टंपच्या थोडासा जवळ हाय लो करून गेला त्याला चेंडू आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. ज्या धाबा 49 धाबा कुठल्या होत्या शेवटच्या टप्प्यामध्ये 2 षटकामध्ये, त्या धाबा तुम्हाला आता चेस करायच्या आहेत मैदानावरती. मजा येईल. 15च्या सरासरी धाबा तुम्हाला उभाराव्या लागतील. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशतकाचं पर्व 21. जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटे आणि पाटील परिवाराच्या माध्यमातून, पाटील परिवार तर आमचे माजी आमदार, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माननीय रमेश दादा, त्यानंतर आमचे एकच वादा राजू दादा, त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष, आमचा श्वास, आमचा मान, आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान सन्माननीय विनोददादा पाटील आणि आमचे प्रसिद्ध उद्योजक विजयदादा. हा पाटील परिवार आणि जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सामना जसजसा पुढे जाईल ना तशी मध्ये सामन्याची रंगत वाढणार. 30 धाबा धापालकावरती 15ची सरासरी मेंटेन केली आणि अजून 15च्या सरासरी धाबा तुम्हाला कुटायच्या आहेत, कारण 75 धाबा कुटायच्या आहेत मैदानावरती. सुरुवात चांगली झाली, एकीकडे आतापर्यंत बाद झाला नाहीये, त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण असणार टेंबिवली संघासाठी. कारण मोनिश घरत अजून फलंदाजीमध्ये रोहन घरत आहे, मनीष घरतला आपण पाहतोय आणि गोलंदाजीमध्ये आता मोनिश होतोय. मोनिश हे खूप मोठं नाव आहे संघाच्या माध्यमातून. भरपूर वेळा संघाला एक चांगला क्लासिकल क्रिकेट म्हणून ओळखला जातो, चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी नेहमी ओळखला जातो. आता त्याच्यावरती चेंडू दिलाय हातामध्ये. आता फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत, कारण P1 P2चं षटक संपलं. मात्र अजून या संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण ज्यावेळी फलंदाजी केली विपक्ष संघ टेंबिवलीनं त्यांच्या धाबा होत्या 23 आणि या संघाच्या धाबा झाल्या त्या 30 धाबा. प्रेक्षकांच्या आरोल्या आता ऐकायला आल्यात, मजा येईल. काल देखील अशाच होत्या जेव्हा सामना झाला. निळजेवरचेच मोठा देसाई यांच्यामध्ये मजा आली त्या सामन्यामध्ये देखील. काय ॲटमॉस्फिअर होतं. स्वतः विनोददादा पाटील देखील मंचावरती होते. 45 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज मोनिश तयार. मोनिश पाटीलचा चेंडू अलगड याला पुश केलाय, एकच धाव मिळणार. दोन्ही फलंदाज शांत रीतीने डोक्यानं फलंदाजी करत असताना 31 धावा आतापर्यंत. 13 चेंडूंचा खेळ संपला. 75 धावा कुठायच्या आहेत आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. रेग्युलरच्या माध्यमातून एक रायगड जिल्ह्यातील संघ नावा आणि एक ठाणे जिल्ह्यातील संघ टेंबिवली अशा 2 जिल्ह्यांमध्ये सामना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. ओ हिट केल्या, लवकर पिक केल्या चेंडूला. मध्ये चेंडू गेला तो एक्झॅक्टली मिड विकेटला. बॅकअप चांगलं होतं. व्हॉट अ फिल्डिंग प्रतीक. ज्या प्रतीकनं पहिले षटक फेकलं होतं, 17 धाबा प्रतीकनं दिल्या होत्या, तो प्रतीकाला चेंडूवरती फार वेगानं आला तो. मी मगाशीच म्हटलं का तर P1 P2चं रिस्ट्रिक्शन संपलं. फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत. 5 क्षेत्ररक्षक आता सीमा रेखामध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे फटकेबाजी करताना गॅप शोधताना थोडीशी दमछाक होईल कदाचित फलंदाजांची. गोलंदाज तयार. ओ स्लोवर ओव्हर आणि पंचाने सांगितलं इट्स वाईड. कारण चेंडूची लेन कुठे होती, लाईन कुठे होती, पिचिंग कुठे होती, फिनिश अप डिलिव्हरी कुठे होता, त्यानंतर विकेट कीपर एक्झॅक्टली कुठे गॅदर केलाय, या संपूर्ण गोष्टी शहानिशा केली मिस्टर JPनं. त्यानंतर सांगितलं इट्स वाईट. गुड डिसिजन अंपायर. खूप मोठी जबाबदारी JP पॅनल सांभाळत असताना. फुल टॉस खेचला, फटका, उंची जास्त, लांबी जास्त, चेंडू निघून गेलाय तो. या मिड विकेटच्या डोक्यावरनं महेंद्र सिंग धोनी स्टँडमध्ये हा येतोय माहेवन. ब्युटिफुल षटकार. पंचाळीस धाबा धापलकावरती. थँक्यू चंदू दादा. एक गीत ऐकत असताना खूप सुंदर गीत त्यांच्या माध्यमातून सादरीकरण केलं जातं. एक चांगलं वातावरण निर्मिती होते. कधी कधी प्रेशर असतो, तो प्रेशर रिलीज केला जातो या गाण्यांच्या माध्यमातून. 15:39 झालेत आणि 15:36ची आवश्यकता आहे. थँक्यू अशोक. अर्ध्या लक्षाचा पाठलाग केलाय ते मात्र अर्ध्या सत्रामध्ये. अजूनही जसं सामना पुढे जाईल
मजा येईल. 39 धाबा झाल्यात. 36ची अजूनही गरज आहे. ऑन साईडला दिशा देत असताना मिळणार ती एकच धाव. कनेक्टिव्हिटी वेल नाही आहे. पहिल्यांदा थोडासा नाराज झालाय. बघायला लगेच बॅटवरती हात दाखवला की चेंडू एक्झॅक्टली कनेक्टिव्ह वेल झाला नाही आहे. चांगलं क्रिकेट. अजूनही गडी बाद करता आलं नाही तो टेंबोली संघाला. नावाबसे टेंबिवली असा सामना आपण एन्जॉय करतोय आज. हे बघा प्रेक्षक, हे बघा प्रेक्षक, संदीप पाटील स्टँडमधनं आणि द्वारकानाथ संजगिरी या स्टँडमधनं आवाज येतोय प्रेक्षकांचा. त्या प्रेक्षकांवरती आम्ही अतोनात प्रेम करतोय, ज्यानं भरपूर वर्ष प्रेम दिल्या स्पर्धेला. राऊंड विकेट, खेचला फटका, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू निघून गेला एक्झॅक्टली स्क्रीन समोर. हा येतोय माहेवन, अजून एक षटकार. सतरा धाबा कुठल्यात. ग्रेट बॅटिंग, कॉन्फिडन्स बघा फटक्यांवरती, नजाकत बघा, बॅकलिप बघा, शॉटचं सिलेक्शन बघा, फुटवर बघा, माइंड ब्लोइंग फलंदाजी. म्हणे जिंकली त्या फलंदाजानं. आता पण लवकर केसल्यामध्ये आता डाऊन लाईन होता. चेंडू लवकर टेक ऑफ झाला नाहीये. मिळणार ते एकच धाव. चांगलं क्रिकेट. प्रत्येक आल्या चेंडू खाली. दुसऱ्यांदा मिळणार ते एकच धाव. अशा प्रकारे षटकार झाली सांगता. 3 षटकांची सांगता होते. 2 षटकांमध्ये 30 धाबा. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 13, 2 षटकामध्ये 30 आणि या षटकामध्ये धाबा आल्यात त्या अशोक आम्हाला सांगतील. 17 धाबा आल्यात. एकूण 47 धाबा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज असणार आहे ती 28 धाबांची. या आपण डगआउटकडे जाणार आहोत, तिथली प्रतिक्रिया ऐकून घेणार आहोत. थँक्यू. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण न्हावा टीमच्या डगआउटमध्ये आहोत. आनंदाचं वातावरण आहे, कारण की 75 धावांचं खूप मोठं लक्ष होतं 5 षटकांमध्ये आणि त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्या 3 षटकांमध्ये बनवल्यात 47 धावा. आमच्यासोबत जवान पाटील आहेत. खऱ्या अर्थाने एक लेजंड क्रिकेटर आहेत. न्हावा टीमचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 28 धाव बनवायचे आहेत. ज्या अनुषंगाने सुरुवात केली मनीष घरत आणि रोहन घरतने, नक्कीच 12 चेंडू 28 धावा, 14.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर आहे आणि ओपनिंग जोडी आमची उतरलेली आहे. जर 2 ओव्हर खेळले तर आम्ही जिंकू शकत आहे. अजून कोणाकडून अपेक्षा असेल? जरी फलंदाज बाद झाले तरी देखील डगआउटमध्ये बॅटिंग लाईनअप न्हावा टीमची स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. वैष्णव भोईर आहे, मित पाटील, आमच्याकडं आर्यन भोईर आहे, रितेश मडवे आहे, सौराज पाटील. आमच्याकडे चिकार बॅट्समॅन आहेत, पण कोणतरी खेळला असा अपेक्षा आहे मला. उरण तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. ज्याप्रमाणे पहिली इनिंग सुरू होती, जेव्हा मी बाईट घेतली 3 षटकांच्या समाप्तीनंतर, त्यांनी वक्तव्य केलं होतं की 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि ती धावसंख्या त्यांनी बनवली. शेवटच्या 2 षटकांमध्ये 49 धाव बनवल्या आणि त्याच त्यांच्यासाठी नक्कीच पुरेशा ठरत आहेत. परंतु त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या टीमने देखील चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 47 बनवल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? प्रत्येकाचं स्वप्न असतं ही स्पर्धा खेळण्याचं. आज आमचा पण स्वप्न पूर्ण झाला. रतनबुवा चषकमध्ये आम्ही कधीच खेळलो नव्हतो. आज आम्हाला एंट्री दिली, त्याच्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद बोलते. आणि आम्हाला आज चांगलं वाटतं इथं खेळायला. आम्ही बरेच प्रयत्न केला खेळासाठी, पण आम्हाला एंट्री नव्हती भेटली. आज आम्हाला एंट्री भेटली. खऱ्या अर्थाने भरपूर आनंदित आहेत, कारण की ज्याप्रमाणे परफॉर्मन्स सुरू आहे न्हावा या टीमचं या मॅचमध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत. 28 धाव बनवायचे आहेत. ओ टू कॉम्बॉक्स मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू रोशन. 12 चेंडू 28 धावांची गरज. संतोष दादा बेडेकर यांचं आगमन झालंय. गुड मॉर्निंग संतोष दादा. 12 चेंडू 28 धावांची गरज. ज्या 48 धावा कुठल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, 2 षटकामध्ये डेट ओव्हरमध्ये, त्या धावा आता चेस करायच्या आहेत. 12 चेंडू 28 क्लोज एन्काउंटर. मजा येईल सामन्यामध्ये. ओ लेग ब्रेक, सुंदर गोलंदाजी. फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. मग एक जमेची बाजू या सामन्यामध्ये. अजूनही एकीकडे बाद झाला नाहीये नावा संघाचा. 19 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 19 चेंडू 49 धावा झाल्यात आणि आता गरजचे आहेत त्या 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटच्या टप्प्यात हा सामना संघर्ष करतोय. गोलंदाज तयार. ओ पुन्हा एकदा लेग ब्रेक करतोय गोलंदाज आणि फलंदाजाला मात्र ते कळत नाही अजून. त्याचा फुटवर नाहीये आणि त्यामुळे डॉट चेंडू. 2 चेंडू डॉट झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा होते. आता येणारे चेंडू आता 10 आणि गरज आहे ती 28 धावांची. क्लोज एन्काउंटर. सकाळचं वातावरण. 11:10 प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये हा रंगतोय सामना. ठाणे जिल्ह्यातील टेंबिवली संघ आणि न्हावा संघ, पनवेल तालुक्यातील न्हावा आणि टेंबिवली
भिवंडी तालुक्यातील हा संघ अशा 2 तालुक्यांमध्ये आपण सामना पाहतोय. शॉट बनवण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील मागितलं, चेंडू गेला तो बॅकवर्ड केलं रिझनला आणि पंचांचा लेग बायचा इशारा. व्हॉट अ बॉलिंग, काय गोलंदाजी केली मैदानावरती. चौथ्या षटक टर्निंग पॉईंट षटक असतं जेव्हा 5 षटकांच्या सामन्यामध्ये कलाटेंद्र षटक असतं. मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नाही, एक अवांतर धाव जरूर आली, मात्र आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे 27 धावांची. प्रत्येक चेंडू मागे आता 3 धावांची गरज आहे. त्यामुळे बघायचं समीकरण किती कठीण होणार. नावासंघाची सुरुवात दमदार झाली. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धाबा, 2 षटकामध्ये 30 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 17 धाबा, 3 षटकामध्ये 49 धाबा आणि 12 चेंडूमध्ये 28 धाबा कुठं आता मात्र या संघाची दमछाक होते. मात्र एक जमेची बाजू नामे संघाची निश्चित मी तुम्हाला सांगेन. फलंदाजाला क्रॅम आला कदाचित. आमची मेडिकल टीम तिथे लगेच गेली. याशी एकमेव स्पर्धा आहे ज्या स्पर्धेत तुम्हाला ॲम्ब्युलन्स पाहायला मिळणार. त्यानंतर 24 तास जोपर्यंत स्पर्धा सुरू राहते तो डॉक्टर कमिटी तुमच्या समेत असते. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने महापे आयटी हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन, डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली. आलिशान जीवनशैलीची सुरुवात. आजच तुमचे नवीन घर बुक करा. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आधुनिक रिटेल आणि कमर्शियल जागा, 10 पेक्षा अधिक लाईफस्टाईल सुविधा असलेल्या माय हेवन, डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आधुनिक रिटेल आणि कमर्शियल जागा, 10 पेक्षा अधिक लाईफस्टाईल सुविधा असलेल्या माय हेवन, डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आलिशान जीवनशैलीची सुरुवात. आजच तुमचे नवीन घर बुक करा. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आधुनिक रिटेल आणि कमर्शियल जागा, 10 पेक्षा अधिक लाईफस्टाईल सुविधा असलेल्या माय हेवन, डेव्हलप्ड बाय मुक्ता. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय. अशोक आम्हाला सांगतील. स्ट्राईकला फलंदाज रोहन घरत. तो पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि कॅच इटचा कॉल. यस इट इज. शॉट फायनल गेला. सुंदर जल टिपलाय मंदारनं आणि पहिला धक्का येते योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर. पहिला धक्का. चंदू प्रफुल्लित केल्यास वातावरण. चंदू दादा तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावा कुठल्यात फलंदाज रोहन तो बाद झालाय. पहिला गडी बाद झाल्यावरती खूप प्रतीक्षा करावी लागली. 48 वरती पहिला धक्का. मी कौतुक करेन गोलंदाज वेदांतचं, कारण वेदांच्या हातामध्ये जेव्हा चेंडू दिला 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये वेदांना संघाला कलाटणी दिली. शिक्षणामध्ये आता थोडंसं चेंजेस हवेत. आता आलाय वैष्णव भोईर जो संघाचा संघनायक म्हणून कामगिरी बरीच वर्ष पाहतोय. जबाबदारी असणार त्याच्यावरती. 8 चेंडू 27 धावा. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली, ती मात्र लेग बायच्या माध्यमातून आली. ॲज पर अशोकाने आम्हाला माहिती दिली. त्यामुळे सामना खूप चांगला होतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना रंगतोय. येणारे चेंडू 8 आणि 27 धावांची गरज. लेग ब्रेक पुन्हा एकदा केला होता. टॉपेज लागलाय आणि झेल. यस, प्रतीकनं घेतलाय. दुसरा धक्का मैदानावरती. जेव्हा गडी बाद होते तेव्हा मात्र गडी बाद झाले नाहीत. आता मात्र 48 वरती दुसरा धक्का आणि हॅट्रिकच्या बोलावरती येतोय आणि येते योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. अजून एक विकेट. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 27 धावांची.
टाळ्या व्हायला हरकत नाही गोलंदाजासाठी. काय गोलंदाजाचा अटॅक दाखवलाय. ट्रिमेंडस प्रेशरमध्ये गोलंदाजी करणं सोपं नव्हतं. कलाटी देणारं षटक फेकणं सोपं नव्हतं आणि ह्या परिस्थितीमध्ये षटक फेकणं सोपं नव्हतं मैदानावरती. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि वेदांना काय कामगिरी केली. काउंटर अटॅक, ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक आणि प्रेशराईज केलंय. त्याची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन आणि कंट्रोल खूप सुंदर दाखवलंय. त्यामुळे षटक कदाचित मेडन येऊ शकतोय. कारण आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. हॅट्रिक देखील प्राप्त करू शकतोय आणि षटक देखील मेडन षटक फेकू शकतोय. एक जबरदस्त संधी आहे त्याच्याकडं. कारण आत्तापर्यंत त्यानं 5 चेंडू फेकले आहेत. 5 चेंडूमध्ये 2 गडी त्यानं बॅक टू बॅक बाद केले आहेत आणि एकच धावाले ती लेगबाजच्या माध्यमातून. त्यामुळे कदाचित एक षटक मेडन देखील असू शकेल आणि कदाचित हॅट्रिक देखील प्राप्त करू शकेल. 2 सुवर्ण संधी, डबल ऑपॉर्च्युनिटी गोलंदाजाकडं. ओ मेडन षटक या स्पर्धेचं तिसरा. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आपण. पहिलं मेडन षटक फेकलं या स्पर्धेमध्ये 4थ्या दिवसामध्ये संदेश मात्रेनं फेकलं आणि काल 5व्या दिवसामध्ये उमेश माते देसाई संघाच्या ज्या गोलंदाजानं निलजा संघाच्या विरुद्ध मेडन षटक फेकलं होतं आणि आज 6व्या दिवसामध्ये हे तिसरं मेडन षटक. आता मात्र प्रचंड प्रेशर आहे. 6 चेंडू 27 धावांची गरज. बघायचं आहे सामना कोण जिंकणार आणि पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार. या ऐकूया आपण चंदू दादांच्या माध्यमातून एक चांगलं सुमधुर संगीत. त्या डगावटचं हे चित्र आपण पाहतोय. स्वतः चिंतेचं वातावरण आहे. कारण ज्या नावाच्या संघानं 47 धावावरती एकीकडे बाद झाला नव्हता. 3 षटकामध्ये एकीकडे बाद झाल्यानंतर 4थ्या षटकामध्ये बॅक टू बॅक विकेट पडलेत. त्यामुळे थोडंसं प्रेशर झालं आणि हे षटक सामन्याला कलाटी देण्यात ठरलं. त्यामुळे ते समीकरण थोडंसं बदललंय, वेगानं बदललंय. हालचाली ते वेगानं होतील. 7 चेंडू आणि गरज आहे 27 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना आला. 2 तालुक्यामध्ये आपण सामना पाहतोय. एक पनवेल तालुक्यातील नावा संघ आणि भिवंडी तालुक्यातील टेंबिवली संघ अशा 2 तालुक्यामध्ये आपण सामना पाहतोय. एक चांगली संकल्पना आहे. मागच्या वर्षी भिवंडी तालुक्यातील संघानं इच्छा प्रगट केली की आम्हालाही स्पर्धेमध्ये खेळायचं आहे आणि ती लगेच राजूदादा, आमचे विनोददादा पाटील परिवारानं ॲक्सेप्ट केलं आणि ह्या वर्षी त्यांना देखील संधी दिली. 7 चेंडू 27 धावांची गरज. खेचलाय फटका लॉंगाच्या डोक्यावरनं आणि हँडसम हा येतोय माहेवन षटकार. गरज आहे. मनीष ज्याला हातोडा म्हटलं जातोय आणि खरंच हॅमर करत असताना फटकेबाजी त्याच्याकडे आता मात्र खूप मोठी संधी आहे मनीषला स्वतःला साबित करण्यासाठी. सुरुवात खूप चांगली केली त्यानं. आता मात्र 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. एका षटकारानं टेंबिवली संघाला मात्र झोपेतनं खडखडून जागा केलाय आणि हालचालींना वेग देण्यास भाग पडलाय. कारण हा षटकार महत्त्वाचा होता. कारण या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे, त्याच्याकडे ते टॅलेंट आहे आणि त्याला चांगलं ठाऊक आहे की कठीण परिस्थितीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये कशी फलंदाजी करायची आहे. त्यामुळे सामना मजा येईल. 11 चेंडू 24 धावा कुठल्यात आत्तापर्यंत. या फलंदाजानं व्हॉट अ शॉट इनसाइड आउट. शॉट ऑफ द डे आणि शॉट ऑफ द मॅच हा येतोय. अजून एक मुक्ता चौकार. तीही लेगबाजच्या माध्यमातून आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये आता 10 धावा. एक क्रिकेट आपण पाहतोय. मग अशी लॉंगाच्या डोक्यावर लॉप केला. आता मात्र इनसाइड आउटचं क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं मैदानावरती. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. ग्रेट बॅटिंग मॅग्निफिसंट नोक दाखवलंय फलंदाजानं मनीषनं. फुलटॉस चेंडू आणि याला मात्र नो बॉलचा इशारा. चेंडू गेला सीमा पलीकडे चौकारासाठी आणि आता मिळणार त्या 5 धावा.
सामना बदललाय. यस, रिव्ह्यू घेतला फलंदाजानं. पंचांच्या निर्णयाला मात्र इथे डीजेला आम्ही थांबवतोय. चॅलेंज केलंय, पंचानं नो बॉल दाखवलाय. लगेच क्षेत्ररक्षकांना सांगितलं की आम्हाला रिव्ह्यू चेक करायचं आहे. हे बघा, एक क्रिकेट आपण पाहतोय बदलताना. मागच्या 7 चेंडूमध्ये आलाय ती फक्त एकच धाव आली ती लेगबाजच्या माध्यमातून, आणि नंतरच्या 3 चेंडूवरती 1 षटकार आणि बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आत्तापर्यंत मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये, मजा येईल सामन्यामध्ये. आता मला अशोक सांगतील या चेंडूनंतर इक्वेशन काय असणार एक्झॅक्टली. समीकरण होतं 12 चेंडू 28, 11 चेंडू 28, 10 चेंडू 28, 9 चेंडू 27, 8 चेंडू 27, 6 चेंडू 27, 5 चेंडू 21, 4 चेंडू 17, आणि ह्या चेंडूनंतर तुम्हाला आम्ही समीकरण सांगू. अत्यंत ब्युटिफुल ॲटमॉस्फिअरमध्ये स्पर्धा रंगते. आणि आज आम्ही 6व्या दिवसामध्ये आहोत. आपण पाहतोय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पाटील परिवार चतुर्गा मतदार संघ काटे यांच्या माध्यमातून भारतातील नामांकित स्पर्धा जी नेहमीच लोकप्रिय असते, चर्चेमध्ये असते, बहुचर्चित असते आणि प्रचंड डिसिप्लिन, डेडिकेशन, डिटर्मिनेशनसाठी ओळखली जाणारी स्पर्धा, ती एकमेव स्पर्धा आपण पाहतोय. सामना रंगलाय मैदानावरती. येस, अनंत दादा यांचं आगमन झालंय. गुड मॉर्निंग अनंत दादा, मोस्ट वेलकम. अनंतदादा पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे अनंतदादा तुमचं. या स्पर्धेवरती बारीक लक्ष असतं. अनंतदादा असतील, संपूर्ण आमची कमिटी असेल, प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवरती अगदी सूक्ष्म निरीक्षण असतं. आता समीकरण आहे 4 चेंडू 17, आणि या चेंडूनंतर समीकरण सांगू. अनंतदादा गुड मॉर्निंग. आणि नो बॉलचा इशारा आला पंचाकडनं. अशोक आम्हाला सांगतील आता समीकरण अशोक किती असणार आहे. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बघा सामना किती रंगलाय. ब्रीडचा इशारा पंचाकडनं आलाय. मगाशी समीकरण होतं 12 चेंडू 28, नंतर ते षटक मेडन आलं, लेग बायची 1 धाव आली. अनंतदादा तुमच्या माहितीसाठी आता 7 चेंडू 27 हे समीकरण होतं, नंतर 5 चेंडू 21, नंतर 4 चेंडू 17, आणि आता उरले 4 चेंडू 12. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय मैदानावरती. 2 तालुक्यामधील लढत, एक पनवेल तालुक्यातील नाभा संघ, एक भिवंडी तालुक्यातील थिंबिवली संघ, आणि 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. खेचलाय फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. कौतुक करेन मी फलंदाजाचं, आणि मनीष समी कौतुक करेन. 32 वरती तो खेळतोय, आणि 32 नंतर 4 धावा अजून ऍड होतील. हा येतोय मुक्ता चौकार, आणि त्यानं धावा कुठल्याच मैदानावरती अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय. समीकरण वेगानं बदलणार. 3 चेंडू आणि गरज असणार ती फक्त 8 धावांची. जर मनीषची फलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. काय खेळलाय मैदानावरती. 1 मॅन शो. एकटा त्यानं किल्ला लढवलाय. ज्या पद्धतीने खेळलाय मैदानावरती तो, त्याचा स्टॅमिना. आता समीकरण राहिलं 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी नाही आहेत, कारण विकेट आम्हाला सांगतील अशोक. टेंबोली संघाचे गडी बाद झाले होते 4, आणि ह्या संघाचे गडी बाद झाले 2, त्यामुळे 7 धावा चालू शकतील. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांच्या मात्र टाळ्यांच्या कडकडाटानं एक रणगिरी पुन्हा दुमदुमी लागले. फलंदाजाचे गगनभेदी षटकार, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, आणि अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, प्रसन्न वातावरण, आणि प्रसन्न वातावरण रंगलाय सामना. मजा आली सामन्यामध्ये. फुल टॉस, खेचला फटका, बघायचंय मात्र मिस टायमिंग. कमबॅक झालंय. सुंदर झलटी प्लाय मोनिशनं लॉंग ऑनला. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. डीजे ते एकच वादा आमचा राजूदादाने केलेला वादा, ते वचन, ते प्रॉमिस यावर्षी पूर्ण केलं. राजूदादाने सांगितलं की 48 संघांना 1 रुपयामध्ये आम्ही एंट्री देणार, आणि ती दादाने दिली देखील. हे आमचे राजूदादा कमिटमेंटवरती नेहमी ठाम असतात, आणि ती कमिटमेंट आपण पाहिली. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. विकेट अजूनही 3च बाद झालेत नाभे संघाचे, त्यामुळे तुम्ही 7 धावा जरी कुठल्यात तरी तुम्ही विजय प्रस्थापित करू शकता. ग्रामीण कल्याण डोंबिवलीच्या नियमानुसार आपले सर्वांचे लाडके संघटक अध्यक्ष सन्माननीय विनोददादा आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्या माध्यमातून निर्णय असतो. हा नियम आहे त्यांचा, या असोसिएशनचा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अनंतदादांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम दादा. प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष असतं, आणि स्पर्धेमध्ये सूक्ष्म जे आपण मॅनेजमेंट पाहतोय अनंत पाटील असतील, जे सगळं काटे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि गरज आहे 8 धावांची. मजा आली सामन्यामध्ये. प्रेक्षकाची मात्र मन जिंकल्या सामन्यानं. ज्या पद्धतीने सामना झाला, अटॅक झाला, हल्लाबॉल झाला, डिफेन्स झालं, त्यानंतर प्रेक्षकाची प्रचंड उत्कंठा शिगेला पोहोचवली. या सामन्याने भरपूर काही पाहिलं या सामन्यामध्ये.
नाहीये, गोलंदाज डिलिव्हर करू शकला नाहीये. डेड बॉलचा इशारा पंचाकडनं. कारण रिदम जर चुकला तुमची पावलं चुकतील आणि पावलं चुकली तर चेंडू चुकेल आणि चेंडू चुकला तर सामना हुकेल. हा निर्धार होता गोलंदाजाचा. त्याला माघार पत्करी 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. हा चेंडू चुकवू नका मित्रांनो, हा अनमोल चेंडू आहे. ह्या चेंडूवरती भवितव्य पूर्ण सामन्याचं बघायचं. ह्या चेंडूत काय घडणार. 2 चेंडू 8 धावा 7 चालू शकतील. फुल टॉस संधी होती मात्र कॅपिटलाइज करता आल्याने गॅपमध्ये केलाय. चेंडू लॉंग ऑफला गेलाय. वॉट ऑफ फिल्डिंग. मोनिश आलाय वेगानं. 5व्यांदा मोनी चेंडू खाली आलाय आणि फिल्डिंगचा दर्जा बघा त्याचा. एन्जॉय करत असताना आता खरी मजा येईल. आता समीकरण राहिलंय 1 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. प्रेक्षकांना विनंती, ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे, ज्यांचा बीपी हाय होतो लो होतो, यस पंच आम्हाला सांगतील. 9 साठी चेक करायचं आहे. बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय. यस पंचांचा कोणता रिव्ह्यू नव्हता मात्र फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. बघा ते चेक केला जाईल. काय सामना रंगलाय मैदानावरती. सुरुवातीपासून हालचालीने फक्त हालचाली झाल्या या मैदानावरती. प्रत्येक हालचाली मैदानावरती झाल्या. कारण 3 षटकामध्ये 48 धावा कुठल्यात. मात्र टेंबिवली संघानं 2 षटकामध्ये डेड और फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे आता समीकरण 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता मात्र तुम्हाला 5 धावा चालतील मात्र पंजा मिळणार नाहीये. तुम्हाला चौकार आला तर 4च येतील मात्र षटकार मारावा लागणार आहे. पंजा येणार तो मात्र ओव्हर थ्रोना किंवा नोबल आलं देखील सर्व काही पॉसिबल आहे क्रिकेटमध्ये. मजा आली. प्रेक्षकांना विनंती, शेवटच्या चेंडूवरती आमचा माईक बंद असेल मात्र तुमच्या टाळ्या थांबता कामा नाही आहेत. 1 चेंडू आणि गरज असणार आहे ती 6 धावांची गरज आहे. मजा आली सामन्यामध्ये. प्रेक्षकांची मनं जिंकली. 2 तालुक्यांमध्ये जेव्हा सामना होतो तेव्हा क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं. क्रिकेटचा दर्जा उंचावलाय. 1 चेंडू 6 धावांची गरज. नाहीये. फटका फसलाय आणि सामना देखील फसलाय आणि खाली ठेवलाय चेंडू निश्चित आणि सामना जिंकलाय टेंबिवली संघानं. खूप खूप अभिनंदन.